पैसा माणसाला कसा उद्ध्वस्त करू शकतो हे या घटनेतून समोर आलंय। मुंबई म्हाडामध्ये उपविभागात उपनिबंधक म्हणून काम करणारे बापू कटरे आणि त्यांच्या पत्नी रेणू कटरे हे कांदिवलीच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत होते। मात्र त्या चार भिंतीच्या आत जे सुरू होतं ते कोणालाच ठाऊक नव्हतं आणि यातूनच बापू कटरे यांच्या पत्नी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। रेणू या शिक्षिका होत्या, तरी त्यांनी असं पाऊल का उचललं तर त्यामागे होता अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर होणारा मानसिक आणि शारीरिक छळ असा आरोप त्यांच्या भावानेच केलाय। कारण रेणू यांचे पती बापू कटरे हे महिन्याला तब्बल 40 ते 50 लाख रुपये काळा पैसा घरात आणायचे, जे रेणू यांना मान्य नव्हतं। इतकंच नाही तर हा पैसा व्हाईट करण्यासाठी बापू कटरे हे रेणूच्या वडिलांवर दबाव टाकायचे। पैसे व्हाईट करून न दिल्यास ते रेणूवर अत्याचार करायचे, राग काढायचे, त्यांना शिवीगाळ करायचे आणि मारहाण सुद्धा करायचे। इतकंच नाही तर रेणूच्या वडिलांनी आधीच हुंडामध्ये त्यांना 8 तोळ्याचं सोनं 2023 मध्ये 12 लाख रुपये आणि 2024 मध्ये 10 लाख रुपये दिले होते। तरीही सासरच्या मंडळींनी टोमणे मारणं आणि पैशासाठी तगादा लावणं काही थांबवलं नाही। यासाठी दोन्ही कुटुंबाने बैठक घ्यायचं ठरवलं। मात्र 26 जुलै रोजी रेणूने आपल्या भावाला फोन करून सांगितलं, पती सतत मारहाण करतोय, शिव्या देतोय, उद्याच्या मीटिंगलाही तो काही येणार नाही, माझा हा त्रास कधीच संपणार नाही। यानंतर त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरलाही कॉल केला आणि पती सासू छळ करत असल्याचं सांगितलं आणि फोन बंद केला। त्या रात्री रेणू यांनी स्वतःला घरात बंद करून घेतलं। डॉक्टरांनी पुन्हा कॉल केला पण त्यांनी काही उचलला नाही। त्यानंतर पुण्याहून रेणू यांचे कुटुंबीय त्यांच्या घरी आले आणि तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला। रेणू यांनी हा त्रास कायमचा संपवण्यासाठी स्वतःलाच संपवलं होतं। राहत्या घरात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेनंतर समतानगर पोलिसांनी बापू कटरे यांच्या विरोधात रेणू यांना आत्महत्येस प्रवृत्त करणं, हुंडा प्रकरण आणि मानसिक छळ या विरोधात गुन्हा दाखल केलाय।